महागाई, इन्फ्लेशन हा शब्द आपण किती वेळा ऐकतो नाही का? बातम्यामध्ये, मित्रांच्या गप्पांमध्ये, सगळीकडेच. पण खरंच याचा अर्थ काय? आणि महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्या खिशावर, आपल्या गुंतवणुकीवर आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? चला तर मग आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी महागाई म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे हे समजून घेऊ. मग तिचे प्रकार कोणते आहेत आणि तिचं विश्लेषण कसं करतात ते पाहू. त्यानंतर ती मोजतात कशी आणि सरकार त्यावर नियंत्रण कसं ठेवतं हे बघू. मग आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, याचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि शेवटी या सगळ्यातून काय लक्षात ठेवायचं ते पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. महागाई, ओळख आणि महत्त्व. महागाई म्हणजे नेमकं काय आणि ती खरंच अर्थव्यवस्थेसाठी गरजेची असते का? या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आपल्या सगळ्यांच्या मनात महागाईबद्दल एक भीती असते नाही का? असं वाटतं की हा एक मोठा शत्रू आहे. पण गंमत अशी आहे की महागाई नेहमीच वाईट नसते. खरं तर विकासासाठी थोडीफार महागाई चांगलीच असते. हे बघा, हे एक हेल्दी सायकल आहे. जेव्हा अर्थव्यवस्था वाढते, लोकांचे पगार वाढतात, मग ते खर्चही जास्त करतात आणि जेव्हा मागणी वाढते तेव्हा वस्तूंच्या किमती थोड्या वाढतातच. हा एक नैसर्गिक परिणाम आहे. धोका तेव्हा असतो जेव्हा विकास तर थांबलेला असतो पण महागाई मात्र वाढतच जाते. त्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात आणि ती एक गंभीर समस्या आहे. महागाईची सगळ्यात सोपी व्याख्या काय असेल तर आपल्या पैशाची खरेदी करण्याची शक्ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर कमी होणं. हे उदाहरण बघा. समजा आज तुम्ही 100 रुपयांमध्ये एक बास्केटभर सामान खरेदी केलं. जर महागाईचा दर 6% असेल तर पुढच्या वर्षी तेच सामान घेण्यासाठी तुम्हाला 106 रुपये मोजावे लागतील. म्हणजे तुमच्या 100 रुपयांची किंमत कमी झाली, बरोबर? पण मग प्रश्न पडतो की ही सुदृढ किंवा हेल्दी महागाई विकासासाठी गरजेची का आहे? याचं कारण सोपं आहे. जेव्हा लोकांना वाटतं की पुढे वस्तू महाग होणार आहेत तेव्हा ते आजच खर्च करतात. यामुळे बाजारात मागणी वाढते. वाढलेल्या मागणीमुळे कंपन्या जास्त उत्पादन करतात, गुंतवणूक करतात, नवीन नोकऱ्या निर्माण होतात आणि अर्थव्यवस्था पुढे जाते. भारतासाठी साधारणपणे 4 ते 6% महागाई ही एक हेल्दी रेंज मानली जाते. यापेक्षा खूप कमी झाली तर अर्थव्यवस्था सुस्त होते आणि 60%पेक्षा जास्त गेली तर ती धोकादायक ठरू शकते. ओके, तर आता आपल्याला महागाई म्हणजे काय हे कळलंय. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, महागाईचे प्रकार आणि तिचं विश्लेषण. महागाई नेमकी येते कुठून, तिची कारणं काय आहेत आणि हो, चांगली महागाई आणि वाईट महागाई यातला फरक कसा ओळखायचा, चला बघूया. महागाईची मुख्यत्वे 3 कारणं असतात. पहिलं आहे डिमांड पुल, म्हणजे बाजारात वस्तू कमी आहेत पण खरेदी करणारे खूप आहेत. साहजिकच किमती वाढणार. दुसरं आहे कॉस्ट पुश. समजा पेट्रोल, डिझेल किंवा कच्चा माल महाग झाला तर कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो. मग तो खर्च त्या वस्तूंच्या किमती वाढवून वसूल करतात. आणि तिसरं आहे बिल्ट इन. हे एक चक्र आहे. महागाई वाढली म्हणून कामगार पगारवाढ मागतात. पगार वाढल्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढतो आणि मग त्या पुन्हा वस्तूंच्या किमती वाढवतात. हे असं चक्र चालूच राहतं. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. महागाईचा फक्त आकडा बघून चालत नाही, त्याच्यासोबत अर्थव्यवस्थेची बाकीची स्थिती कशी आहे हे बघणं गरजेचं आहे. हे बघा, सिनारिओ ए. इथे महागाई तर वाढतीये पण सोबतच देशाचा जीडीपी, औद्योगिक उत्पादन सगळंच वाढतंय. याचा अर्थ अर्थव्यवस्था प्रगती करतीये. ही झाली चांगली महागाई. या उलट सिनारिओ बी मध्ये बघा, जीडीपी, उद्योगधंदे सगळं खाली जाते पण महागाई मात्र वाढतीये. ही आहे वाईट महागाई आणि हीच खरी चिंतेची बाब असते. बरं, तर महागाई चांगली की वाईट हे तर कळलं, पण ती मोजतात कशी? आणि आपली रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय याला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करते? चला आपल्या तिसऱ्या भागात हेच समजून घेऊया. महागाई मोजण्याचे 2 मुख्य मापदंड आहेत, WPI आणि CPI. WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स, म्हणजे घाऊक बाजारात जिथून दुकानदार माल उचलतात तिथले भाव. आणि CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, म्हणजे आपण आणि तुम्ही जे सामान्य ग्राहक आहोत ते दुकानातून वस्तू विकत घेताना जे पैसे देतो ते भाव. आता तुम्ही सांगा, आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं काय? अर्थातच CPI. म्हणूनच आरबीआय सुद्धा CPIवरच जास्त लक्ष ठेवून असते, कारण त्याचा थेट संबंध आपल्या महिन्याच्या बजेटशी असतो. मग आरबीआय हे सगळं कंट्रोल कसं करतं? त्यांच्याकडे रेपो रेट नावाचं एक महत्त्वाचं हत्यार आहे. असं समजा की हा अर्थव्यवस्थेच्या गाडीचा ॲक्सेलरेटर आणि ब्रेक आहे. जेव्हा महागाई खूप वाढते, म्हणजे गाडी खूप वेगात असते, तेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवून ब्रेक लावते. यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारं कर्ज महाग होतं. मग बँका आपल्याला देणारं होम लोन, कार लोन महाग करतात. लोकांच्या हातातला पैसा कमी होतो, ते खर्च कमी करतात आणि महागाई नियंत्रणात येते.
याउलट जेव्हा अर्थव्यवस्थेला गती द्यायची असते तेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करून ॲक्सेलरेटर दाबते. कर्ज स्वस्त होतं, लोक जास्त खर्च करतात आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते. ओके, तर आत्तापर्यंत आपण बरीच तांत्रिक माहिती बघितली, पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो? एक सामान्य ग्राहक म्हणून, एक गुंतवणूकदार म्हणून किंवा एक व्यावसायिक म्हणून आपल्याला काय फरक पडतो? चला, आपल्या चौथ्या भागात याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघा, महागाईचा प्रत्येकावर सारखा परिणाम होत नाही. सामान्य ग्राहकांचं काय होतं? तर त्यांची खरेदी करण्याची शक्ती कमी होते, म्हणजे तेवढ्याच पैशात कमी वस्तू येतात. व्यवसायांसाठी थोडी महागाई चांगली, पण खूप जास्त असेल तर गोंधळ उडतो. गुंतवणूकदारांचं काय? जे लोक बॉन्ड्समध्ये पैसे ठेवतात त्यांना फटका बसतो, पण सोनं किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना महागाईमुळे फायदा होतो, कारण कर्जाची रक्कम तर तेवढीच राहते, पण पैशाची किंमत कमी झाल्यामुळे त्यांना परत करायला सोपं जातं. पण याउलट जे लोक बचत करतात त्यांना मात्र तोटा होतो, कारण त्यांच्या पैशाचं मूल्य हळूहळू कमी होत जातं. मग अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करायला हवं? तर जेव्हा माफक महागाई असते तेव्हा इक्विटी म्हणजे शेअर मार्केट सहसा चांगलं काम करतं. सोनं हे तर महागाईपासून वाचण्यासाठी एक पारंपरिक आणि सुरक्षित पर्याय मानला जातोच. ते तुमच्या पैशाचं मूल्य टिकवून ठेवतं. पण हो, फिक्स्ड इन्कम किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक असेल तर मात्र काळजी घ्यावी लागते, कारण वाढत्या महागाईत त्यावर मिळणारा परतावा कमी होऊ शकतो. कधीकधी तो निगेटिव्ह सुद्धा होतो. आता थोडा अजून खोलात जाऊया. महागाईचा परिणाम प्रत्येक इंडस्ट्रीवर, प्रत्येक सेक्टरवर वेगळा होतो. जसं की एनर्जी म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा मेटल्ससारख्या कंपन्यांना फायदा होतो, कारण त्यांच्या वस्तूंच्या किमतीच वाढलेल्या असतात. बँकिंग सेक्टरवर कधी चांगला कधी वाईट असा मिश्र परिणाम होतो. पण FMCG म्हणजे आपण जे रोजच्या वापरातल्या वस्तू खरेदी करतो त्या कंपन्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना मात्र तोटा होऊ शकतो. का? कारण त्यांचा कच्चा माल महाग होतो, पण त्यांना लगेच आपल्या वस्तूंच्या किमती वाढवता येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या नफ्यावर दाब येतो, ज्याला मार्जिन स्क्वीज असं म्हणतात. चला तर मग आपण आत्तापर्यंत बरीच चर्चा केली. या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? कोणते मुद्दे आहेत जे आपण लक्षात ठेवायलाच हवेत? बघूया. 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे. पहिला, महागाई ही गरजेची आहे, पण ती नियंत्रणात असली पाहिजे, ती हाताबाहेर जाता कामा नये. दुसरा, महागाईचा फक्त आकडा पाहू नका, त्याच्या मागचा संदर्भ तपासा. जर महागाईसोबत देशाचा विकास होत असेल तर ठीक आहे, पण विकास थांबला असेल तर ती धोक्याची घंटा आहे. आणि तिसरा, एक गुंतवणूकदार म्हणून आपला पोर्टफोलिओ महागाईच्या परिस्थितीनुसार बदलत राहिला पाहिजे. आणि शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा, महागाई हा फक्त एक आकडा नाहीये, तो आपल्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा, तिच्या प्रकृतीचा एक महत्त्वाचा सिग्नल आहे. जसं डॉक्टर रिपोर्ट बघून तब्येतीचा अंदाज लावतात, तसंच ह्या आकड्याला योग्य संदर्भात समजून घेतलं तर आपण आपल्या पैशांबद्दल अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो.